ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कथा नागपंचमीची ब्राह्मण सुनेची. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना व 5 मुलगे होते. चातुर्मास आला. नागपंचमीचा दिवस होता. कोणा सुना आजोळी पंजोळी माहेरी गेल्या. धाकटी सून मात्र सासरीच राहिली, कारण तिला माहेरचं कोणी नव्हतं. मी मनापासून खिन्न झाली. तिच्या डोळ्यात आसू आली. ती मनाशी म्हणाली, माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे. तोच बंधू, तोच बाप, तोच माझा रखवाला देव. नागोबा मला माहेरहून न्यावयास येईल. इतक्यात काय झालं, शेषनारायणाला तिची दया आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्यासाठी आला. ब्राह्मण विचारत पडला, आपल्या सुनेला माहेरचं तर कोणी नाही, मग हा इतके दिवस कुठं लपून राहिला, आताच कुठून आला? तिनं सुनेला विचारलं. तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची पाठवणी केली. त्या ब्राह्मण वेशधारी नागानं तिला आपल्या मस्तकावर बसवून वारुळात नेलं. खरी हकीकत सांगितली. तुझी प्रार्थना मला पोचली, तुझी करुणा वाटली आणि मी तुझ्या सासरी प्रकट झालो. मुलाला वारुळात आणल्यानंतर त्यानं आपल्या बायका मुलांना ताकीद केली की हिला कोणी चावू नका, दंश करू नका. पुढे एके दिवशी नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भ्याली. हातातला दिवा खाली पडला. पोराची शेपटी भाजली. नागिन रागवली. तिनं घडलेली हकीकत नवऱ्याला नागोबाला सांगितली. तो म्हणाला, मी तिला लवकरच सासरी पोचतं करतो. एके दिवशी आनंदानं सर्वांचा निरोप घेऊन ती मुलगी ब्राह्मण वेशातील नागासह सासरी निघाली. नागाने तिला अपार संपत्ती दिली. नागाची पिल्लं मोठी झाली. त्यांनी आपल्या आईपाशी चौकशी केली. म्हणाली, आमची शेपट कशानं तुटली? आईनं सर्व हकीकत मुलांना सांगितली. मुलीच्या हातून दिवा पडल्यानं शेपटी भाजली व तुटली असे म्हणाली. त्यांना फार राग आला. तिचा सूड घेण्यासाठी ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं आपल्या भावाची पुष्कळ वेळ वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून भिंतीवर व पाटावर नागांची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. पूजेच्या जागी नागांना लहाया, दूध वाटीत भरून ठेवले. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती. तिने हात जोडले व देवाजवळ प्रार्थना केली. म्हणाली, जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुडोबा असतील तिथे ती खुशाल असू देत. हा सर्व प्रकार पाहून त्या नागाच्या पिल्लांचा राग मावळला. त्यांच्या मनात तिच्याविषयी दया उत्पन्न झाली. त्यांनी त्या दिवशी तिथं मुक्काम केला. दूध लह्यांचा पात्रात एक नवरत्नाचा हार बहिणीसाठी आणून ठेवला व पहाटे सर्व निघून गेले. दुसऱ्या दिवशी बंधुप्रेमाचा तो हार तिनं गळ्यात घातला. नागोबा जसा तिला प्रसन्न झाला तसा तो तुम्हा आम्हास प्रसन्न होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.